श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आज सकाळी सकाळी दुर्वा मस्तपैकी उठली होती आणि ती पण खुश होती. मग त्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि आमच्या मॅडमचे नखं एवढे घाण झाले आहेत आणि जसं काय कोणत्या रानात कामाला जातात असे त्यांचे नखामध्ये मळ झाला आहे. त्याच्यामुळं आधी त्याचे नखं कट करून घेतले आणि तोपर्यंत आमचे पप्पा बाहेर गेले होते कामासाठी. तर ते पण आले. मग पप्पांनी बसवलं होतं तिला त्या बेडच्या खप्पा असतो त्याच्यामध्ये. दुर्वा तर काही निघायलाच तयार नव्हते. मग अशा पद्धतीने त्या दोघांची मस्ती झाली आणि आधी आमची झाली. नंतर सर्व काम आवरून घेतले. आमच्या आई गेलेल्या आहेत गावाला. तर मग सर्व काम आवरून घेतले. दुर्वा पण झोपली होती. मग रात्री पिशवी शिवून घेतली होती. फक्त बंद लावायचे राहिले होते. मग बंद कट केले आणि अशा पद्धतीने मस्त एक पिशवी शिवून घेतली. मग इथं किती पण पिशव्या शिवल्या तरी राहत नाही. त्याला कोणी ना मुराळी लगेच लागतात. ह्या पिशवी बघूत किती दिवस माझ्यापर्यंत राहते. तर नंतर पिशवी शिवून झाली आणि नंतर मी ड्रेस शिवायला घेतला. पण लाईटीने काय बेजार केलं रे बाबा. बास येत जात होती. जेवण केलं आणि एक मस्तपैकी झोप काढून घेतली. दुर्वा उठली होती. दुर्वानी गेली होती तिच्या पप्पाकडे. मग मी झोप काढली. नंतर झोपेतून उठले, चहा पाणी केलं. नंतर तिच्या पप्पाने कचोरी आणि शाबू वडे आणले होते. तर ते मस्तपैकी खाऊन घेतले दोघांनी पण आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. तर आम्हाला आज बनवायची ती डाळ भट्टी. तर भट्ट्या तर करून झाल्या होत्या, डाळ पण शिजली होती. मग फटाफट डाळ भट्टी काढून घेतली. बघा कशी मस्तपैकी लाल 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 तळून घेतली होती. माझे असेच मिनी ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब लवकर करा. तर आपल्या भट्ट्या तयार आहेत. तर फायनली तर बघा असं होतं. खायला पण एकदम छान लागत होती. तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय गाईज.